शेवयाचं उपीट म्हणताच तुम्हाला साधं उपीट आठवलं ना? पण आजचं उपीट तसं अजिबात नाही. नमस्कार मंडळी, आपल्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेवयांचं उपीट, पण थोडं वेगळ्या स्टाईलने. कारण शेवटी आहे एक असा ट्विस्ट ज्यामुळे ही रेसिपी बनते सॉफ्ट, क्रीमी आणि भन्नाट चविष्ट. चला तर मग बनवूया सोपा आणि झटपट होणारा हा नाश्त्याचा पदार्थ. त्यासाठी सगळ्यात पहिलं मी कांदा बारीक चिरून घेते. त्यानंतर मिरची आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायची आहे. आत्ता सुरू होणार आहे आपल्या उपीटाची खरी जादू. गॅसवर कढई ठेवा. कढई तापली की त्यात थोडं तेल घाला. आता तेलात मोहरी घाला. मोहरी छान तडतडली की जिरे घाला. यानंतर कढीपत्त्याची 4-5 पानं घाला. आता यात घालणार आहोत बारीक चिरलेली हिरवी मिरची. मिरची आणि कढीपत्ता थोडा तेलात भाजला की आता यात घालणार आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा पण चांगला भाजून घ्या. कांदा भाजतोय तोपर्यंत चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर या व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कांदा छान भाजलाय. आता यात पाव चमचा हळद घालून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कढईत शेवया घालून आता त्या हलक्या भाजून घेणार आहोत. जर तुम्ही आधीपासूनच भाजलेल्या शेवया वापरत असाल तर ही स्टेप स्किप करू शकता आणि याच्याऐवजी इथे तुम्ही डायरेक्ट भाजलेल्या शेवयाच घाला. शेवया जास्त लाल होऊ द्यायच्या नाहीत, नाहीतर चव बदलते. शेवया भाजतायत तोपर्यंत दुसरीकडे थोडंसं पाणी गरम करायला ठेवा. कढईतल्या या शेवया हळूहळू भाजत आहेत आणि त्यांच्यासोबत काही आठवणीही. जीवनातही असंच असतं ना, थोडंसं तापावं लागतं, थोडंसं बदलावं लागतं, तेव्हाच आयुष्याला खरा स्वाद येतो. म्हणून घाई नाही करायची. शेवयांनाही आणि स्वप्नांनाही, दोघांनाही थोडा वेळ द्यायचा. म्हणून शेवया हलक्या हाताने परतत राहा आणि स्वतःलाही एका गोष्टीची आठवण करून द्या. वेळ लागला तरी चालेल, पण स्वतःची स्वप्न पूर्ण करायचीच. शेवया भाजल्या की यात चवीनुसार मीठ घाला आणि थोडीशी साखर पण घाला. साखर ऑप्शनल आहे, नाही घातली तरी पण चालेल. साखर आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या. आयुष्याप्रमाणेच पदार्थातही फक्त तिखटपणा असून चालत नाही, थोडी गोडीही लागतेच. तेव्हाच चव मनात उतरते. हे पाणी पण गरम झालंय. आता गॅस बंद करा आणि शेवया बुडतील इतकं गरम पाणी घाला. पाणी घातल्यानंतर हलक्या हाताने सगळं मिक्स करून घ्या. गॅस मिडियम ठेवून यावर झाकण झाकूया आणि शेवया शिजू देऊया. यात गरम पाणी घातल्यामुळे शेवया शिजायला फार वेळ लागत नाही. आता झाकण उघडताच तुम्ही बघू शकता शेवया किती छान शिजलेत. हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया. आणि आता यात घालायचं फेटलेलं दही. हो, दहीच. यामुळे शेवया खूप सॉफ्ट, क्रीमी आणि हलक्या आंबट चवीच्या होतात. साध्या उपीटापेक्षा ही चव खूप वेगळी आणि मस्त लागते. हा छोटासा ट्विस्ट या रेसिपीला खास बनवतो. किती सुंदर क्रीमी टेक्स्चर आलंय. ना खूप कोरडं ना खूप पातळ, एकदम परफेक्ट. आता 1-2 मिनटं झाकण झाकून याला वाफ देऊया. झाकण उघडल्यावर शेवया एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि
आता सगळ्यात शेवटी यावर घालणार आहोत बारीक चिरलेली ताजी हिरवीगार कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यानंतर सगळं एकदा मिक्स करा आणि गरमागरम शेवयांचं उपीट तयार आहे. एक घास घेतला की दह्याची हलकी आंबट चव, मिरचीचा तिखटपणा आणि सॉफ्ट शेवया सगळं इतकं परफेक्ट लागतं ना की प्लेटमध्ये घेतलेलं हे शेवयाचं उपीट कधी संपतं ते कळतही नाही. कधी कधी छोटासा वेगळेपणा, जसं आज उपीटात घातलेलं दही, संपूर्ण पदार्थाची चव बदलून टाकतो. तसंच आयुष्यातही असतं. छोटे छोटे बदल, छोटे छोटे प्रयत्न आपलं आयुष्य सुंदर बनवत असतात. तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या आणि चविष्ट रेसिपीसोबत. राम कृष्ण हरी.